श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, सुखाचे दिवस, सुखाचे क्षण आता तुझ्या पुढील मार्गात आहेत. पुढे चालत राहा, कारण मी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला तो आशीर्वाद देत आहे. या येणाऱ्या 10 दिवसात तुमच्यासाठी मोठा आनंद आहे. मोठी प्रतीक्षा संपवण्याची तयारी आहे. तुमचे ते नाते तुमच्यावर अधिक प्रेमाने माया करेल, आनंदाने तुमच्या इच्छा देखील पूर्ण करेल. याचप्रमाणे तुमच्या जीवनात अधिक उत्साह निर्माण केला जात आहे. तुमचे जीवन चमत्कारिकरित्या परिवर्तित केल्या जात आहेत. कदाचित तुम्हाला आज तो अनुभव येणार नसेल, पण उद्या मात्र ते सर्व काही घडत जाणार आहे, जे तुमच्यासाठी योग्य आहे आणि आनंददायक आहे. जेव्हा तुमची परीक्षा कुठल्या गोष्टींसाठी घेतली जाते, तेव्हा देवावर विश्वास ठेवा. तुमच्या आनंदासाठी देवाने तुमची निवड केली आहे. ज्या क्षणाला तुम्ही हा पवित्र संदेश ऐकत असाल, तेव्हा स्वामीची कृपा निरंतर तुमच्यावर, तुमच्या सहकुटुंबावर होत आहे. यावर अत्यंत श्रद्धा आणि विश्वास ठेवा. स्वामी तुमच्या जीवनात तेच प्रदान करतात, ज्यामुळे तुमचे जीवन अधिक सुखद आणि आनंदाने परिपूर्ण होते. जेव्हा तुम्ही हे ऐकत असाल, तेव्हा तुमच्यासाठी खूप मोठा दैवी चमत्कार घडणार आहे. तुम्ही जे काही आकर्षित करू पाहत आहात, तेच तुम्हाला मिळणार आहे. कदाचित तुमच्यासाठी तुम्हाला असे जाणवू लागेल की तुम्ही जे काही मागील काळात मागितले आहे, ते तुम्हाला मिळत आहे. अगदी सोप्या आणि सहज तऱ्हेने तुमचे जीवन पुढील स्तरावर जात आहे, पोहोचवल्या जात आहे. कदाचित आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यासाठी या संपूर्ण ब्रह्मांडाच्या दिव्य पवित्र शक्तीने पाठवलेला एक दिव्य अनुभव आहे, जो तुम्हाला अधिक पुढे नेणारा आहे आणि तुमच्या इच्छा पूर्ण करणारा आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुझ्या पुढे येणे हा योगायोग नाही, तर मी निर्माण केलेला एक चमत्कारिक आशीर्वाद आहे, जो तू स्वीकार केल्यास तुझ्या आयुष्यात एक चमत्काराची ज्योत निर्माण होणार आहे. त्यामुळे तुझे संपूर्ण जीवन उज्ज्वल होणार आहे. कदाचित तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात, ते तुम्हाला या 48 तासात प्राप्त होणार आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा नवीन सुरुवात करू पाहता, तेव्हा ध्येय निश्चित करा, कर्म करा आणि त्या प्रगतीसाठी थोडी वाट पहा, कारण ते सर्व काही घडणार आहे. मग ते विचारात घ्या, कारण ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. कोणत्याही गोष्टीला उशीर झालेला नाही, तर तुमची योग्य वेळ आता येत आहे. त्यामुळे शांत राहा, आनंदी राहा आणि जे परस्पर तुमच्यात वादविवाद, ताणतणाव आणि संघर्षाने जे काही नशिबातून जाण्यासारखे वाटत आहे, ते कधीही तुमच्या नशिबातून जाणार नाही, तर सुख समृद्धीसह तुम्हाला ते आकर्षित होत आहे. वादविवाद करत्या वेळेस कधीही एकमेकांना दोष देऊ नका किंवा ते टाळण्याचा प्रयत्न करा. शांतता राखण्याचा एक प्रयत्न तुम्हाला अधिक आनंदी ठेवू शकतो आणि वादविवाद संपुष्टात येऊ शकतात. जर तुम्ही काही गोष्टी विचारात घेतल्या, तर तुम्ही ते करून दाखवू शकता, कारण तुमच्यात ते सामर्थ्य निर्माण करणारा भगवंत परमेश्वर तुम्हाला आशीर्वादाने भरतो. तुमच्या इच्छा सर्व काही पूर्ण करतो.
येणारे 48 तास तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आहेत. तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात होणार आहे, जी सुरुवात तुम्हाला पुढे नेईल, तुम्हाला उंचावेल, तुम्हाला आनंदाने भरेल. काही गोष्टी शून्यातून उभ्या राहणार आहेत, कारण त्याचे तुमचे प्रयत्न आहेत. जेव्हा मनुष्य प्रयत्न करू लागतो आणि परमेश्वराजवळ प्रार्थना करतो, तेव्हा ती प्रार्थना स्वीकार होते आणि अनुभव येऊ लागतो. जेव्हा तुम्ही नामस्मरण करता, स्वेइच्छेने परमेश्वराकडे येता, तेव्हा परमेश्वरही तुम्हाला प्रेमाने आनंदाने जवळ करतो आणि तुमच्यावर माया करतो. आज देखील जे कोणी माझे प्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे, त्यांच्यावर माझी निरंतर कृपादृष्टी राहील. कदाचित तुम्हाला आज काही अनुभवायला येऊ किंवा न येऊ, तरी देखील तुम्ही ते सर्व काही करत राहा जे तुम्ही करत आहात. जेव्हा जेव्हा तुम्ही केलेल्या प्रयत्नांमध्ये तुम्ही यश शोधू लागता, तेव्हाच ते तुमच्या पुढे येऊ लागते. कदाचित एखादा दिवस किंवा एखादा महिना काही गोष्टींसाठी उशीर लागत असेल, पण प्रयत्न मात्र थांबवू नका. कारण प्रयत्नांती परमेश्वर आज ना उद्या तुला मोठे यश मिळणारच आहे. कारण तू सर्व काही देवाच्या स्वाधीन केले आहे. आता परमेश्वराची कृपा तुला अनुभवायची आहे. लोक जी काही सुरुवात करतात, ते कदाचित तुम्ही करू शकता की नाही या विचारांमध्ये असाल, तर तुम्ही देखील एक शुभ सुरुवात करणार आहात. त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात. काही गोष्टी शिकणे हे योग्य वेळेवर शिकावे लागते. शिकल्यावर त्याचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग पुढे जावे लागते. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात काही शिकणे आवश्यक आहे. ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ परिणाम देणारी आहे. तुम्हाला कदाचित असे वाटत असेल की मी ते करू शकणार की नाही, मी माझ्या प्रयत्नात यशस्वी होईल की नाही, तर आज मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देतो. तुम्हीच ते करणार आहात. तुम्हीच यशाने भरणार आहात. तुम्हीच यशस्वी होणार आहात. तुमच्या प्रगतीचे द्वार जे आजपर्यंत बंद होते, त्यामागील काही कारणे होती. आता ती सर्व काही संपुष्टात येऊन तुम्हाला तो मार्ग दाखवण्यात येईल आणि तुम्ही सहज शक्यतेने तिथे पुढे जाऊ शकता. कदाचित तुम्हाला असे वाटते की तुम्ही हरला आहात, पण इथूनच तुमचा विजय मी घोषित करतो आणि तुम्हाला पुढे सरकवतो, तुम्हाला पुढे नेतो. जर तुम्ही आज माझा हात धरत असाल, तर पुढे जाण्यासाठी तयार व्हा. अत्यंत शुभ परिणाम तुम्ही पाहणार आहात. तुम्ही देवाच्या कृपेने परिपूर्ण बाळ आहात. तुमच्यासाठी नवीन उत्साह, नवीन आनंद आणि नवीन प्रगती मिळणारे आशीर्वाद येत आहेत. स्वामी माऊलींचा जयघोष करायला कमेंट्समध्ये विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या मुलाबाळांना सुखी, समृद्ध, आनंदी जीवन देव आणि तुमच्या प्रगतीच्या प्रत्येक वाटा उघडोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी देवांच्या चरणाशी जेव्हा तुम्ही आपल्या इच्छा समर्पित करता, तेव्हा त्या पूर्ण होण्याची शक्यता दाट असते. म्हणून आजचा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र आहे. जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकत असाल, तेव्हा या 48 तासात तुमच्यासाठी येणारा आनंद मोठा आहे, उत्साह मोठा आहे. तुमच्या प्रत्येक इच्छेला स्वामी सन्मान देऊन तुम्हाला पुढे नेणार आहेत. जर हा संदेश तुम्ही मनपूर्वक एकांतात ऐकला असेल, स्वीकारला असेल, तर तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होतील. आणि तुम्ही या संदेशाला एक लाईक करून तुमच्या प्रियजनांना शेअर करण्यास विसरू नका. यामुळे तुमच्या पुण्यात अधिक भर पडेल. तुमच्या कार्यात सहजतेने तुम्हाला यश मिळेल. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी संदेश या शुभ दिवसाच्या सर्वांना शुभ इच्छा
प्रदान करते. नेहमीच निरंतर चांगले कर्म करा आणि या संपूर्ण सृष्टीला अधिक सुंदर बनवण्यासाठी एखादे वृक्षारोपण करा, एखादे झाड लावा आणि त्याला वाढवा. या सृष्टीची सुंदरता वाढवण्यासाठी परिसर निरंतर स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा. आपल्या वाणीतून प्रत्येकासाठी दया, प्रेम हे निरंतर प्रवाहित होऊ द्या. तुम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीची स्वामी कमतरता पडू देणार नाहीत. यासाठी स्वामींचे नाम जाप आणि परमेश्वराचे ध्यान चिंतन जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुमच्या आध्यात्मिक मार्गाला अधिक सहज आणि सोपे बनवते. जर तुम्ही स्वामीमय जीवन जगू पाहत आहात आणि हे संदेश दररोज ऐकत आहात तर स्वामी तुमच्या जीवनात प्रवेश केलेला आहे. हे सत्य आहे. स्वामींनी तुमच्या जीवनात अनेक संघर्ष संपवलेले आहे. तुमच्या कार्यात तुम्हाला मदत केलेली आहे आणि तुमचे जीवन उच्च स्तरावर आहे. आज तुम्ही जे काही सुख, आनंद पाहत आहात, अनुभव करत आहात त्यासाठी परमेश्वराचे, स्वामींचे धन्यवाद करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आनंदित ठेवो. आजचा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र ऊर्जेने भरलेला पवित्र दिवस आहे. आज काहीतरी नवीन सुरुवात करा जी तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आनंद देणारी असेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.